मंत्रिमंडळाचा विस्तार एक तर अधिवेशनापूर्वी अपेक्षित आहे, हे आपल्या चॅनलद्वारेच आम्ही बघतोय. पण आता शेवटी तिघं पक्ष जे ठरवतील त्यावेळेस विस्तार होईल. शिंदे गटाने काही अशी विशेष अशा मंत्रिपदाची मागणी केली आहे काय? कुठल्या खात्यांवर आपण हक्क सांगितलं? मागणी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः करणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बोलत नाही. कारण की शेवटी सगळे अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिले. आमची मुख्य मागणी होती गृह खातं आम्हाला मिळावं, शिंदे साहेबांना मिळावं. त्याच्यावरही अजून काही निर्णय झालेला नाहीये. बघूया आता 2-3 दिवसात काय होतं. शिंदे साहेबांच्या तुम्ही उजवा हात मांडणं केलं, ज्याप्रमाणे शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं तेवढंच हेवी पद आपल्याला मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी. हे बघा, शिंदे साहेबांचे 56चे 56 उजवे हात आहे. त्यामुळे शिंदे साहेब हे सगळ्यांवर अतोनात प्रेम करतात. आणि आपण पाहिलं असेल की त्यांनी या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की 40 आमदारामध्ये 40चे 40 आमदार मी निवडून आणेल. आणि त्यांनी पाहिलं असेल आपण 36 आमदार निवडून आणले. 4 आमदार आमचे दुर्भाग्याने पडले. पण त्या माणसांनी जे वचन दिलं होतं आणि 200 पार संख्या या महाराष्ट्रामध्ये आमदारांची येईल त्यावर हसत होते सगळं. त्यांनी ते करून दाखवलं. निश्चितपणाने सगळे उजवे हात असल्यामुळे ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य असेल. आता खातच असतं ना, ते आवडतं नावडतं म्हणावंच लागत नाही. कधी मंत्रिपद घ्यायची इच्छा आपल्याला, कधी तारीख येऊ शकते? बॉस सांगेल तेव्हा, साहेब सांगतील तेव्हा. अंदाजे काही ठरलं? काहीच ठरलं नाही.